नमस्कार मित्रांनो, बरोबर ऐकलं तुम्ही. वजन वाढीसाठी एक उत्तम पर्याय शार्कोफेरॉल 3 चमचे घ्यायचे. एकदम जबरदस्त रिझल्ट. 3 चमचे. त्यात थोडं लागण असतं तेवढं थोडं पाणी ओतायचं आणि नंतर ती मस्त व्यवस्थित कालवायचं. आमची 2 महिन्याचीच करड आहे तर आता 6,000ला मागून गेले तर. व्यवस्थित कालवून घ्यायचं. व्यवस्थित कालवायचं झाल्याच्या नंतर त्याला छोटे छोटे गोळं करायचं, जसं की एक एक चपातीच्या मानाचं करायचं. आणि शार्क फेरॉलमध्ये बरंच घटक आहे. त्यातला B12 आहे, तो भूक वाढीचं काम करतं. तर भूक वाढीचं काम भूक वाढल्यामुळं जास्त खाण्यात येतात आणि जबरदस्त रिझल्ट आहे. आम्ही 1 वर्ष झालं वापरतो. एक जबरदस्त रिझल्ट आहे. अशी ग्रोथ फास्ट होते की विचारायचंच नाही. जुनी लोक आपलं गहू बरडा ते चारत होते. त्यात आता नवीन मधून म्हणून शार्क फेरॉल जर टाकलं तर त्यात अजून जास्त रिझल्ट येतो. आपण काय कोणत्या कंपनीची जाहिरात वगैरे करत नाहीत, पण आपल्याला रिझल्ट जो आला आहे तो तुम्हाला सांगतोय. आपले गोळे तयार झालेले आहेत करडांना चारण्यासाठी. चला पाहूया लाईव्ह डेमो. ही आपले 2-2 महिन्याची करड आहेत. बघा यात फरक किती. बघा किती आवडीने खात्यात. आवड लागते, आवड. एक नंबर रिझल्ट आहे. बघा तुम्ही, काय लक्ष्मी अंगावर. तुम्हाला वाटणार सकट नाही 2-2 महिन्याची करड आहेत. 2-2 महिन्याची करड आहेत. रिझल्टच खूप भारी आहे. जबरदस्त रिझल्ट आहे मित्रांनो. चारा जर खाली टाकला तर तो वाया जातो आणि जर अशा प्रकारे जर बांधला तर तो वाया जात नाही आणि त्याची नासधूस पण होत नाही. आणि जी करडा असते तर ती आवडीने खातात. मेथी घास हा दिवसातून 2 वेळा पाहिजेत कमीत कमी. जास्त असेल तर काय अडचण नाही, पण 2 वेळा पाहिजेत. आणि सुका चारा पण पाहिजेत. नुसता जर हिरवा चारा म्हटलं तर जमत नाही. तर सुका चारा टाकला पाहिजेत. आपण सुक्या चारामध्ये मुरघास, तुरीचं बुसकट, हरभऱ्याचं बुसकट याप्रमाणे ह्या गव्हाणीत टाकतो. तर आणि गव्हाणीत टाकल्यामुळं ते नासधूस बी होत नाही. अशा प्रकारे जर गव्हाण केली, काही लय खर्च नाही आहे. 1,500 हजारापर्यंत गव्हाण बसते बघा. पण व्यवस्थित होतं. आणि गव्हाणीची अशा वरून जर पट्टी मारली तर ती नासत बी नाही आणि जित्राबा आतमध्ये बी जात नाही.